नमस्कार मंडळी. दिवाळी म्हटलं की आठवतो तो खमंग, खुसखुशीत, तोंडाची चव वाढवणारा, आंबट, गोड, तिखट चवीचा चटकदार चिवडा. आज आपण पुण्याचा प्रसिद्ध लक्ष्मीनारायण चिवडा तयार करणार आहोत. त्यासाठी जो मसाला लागणार आहे तो सुद्धा आपण घरीच करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. चिवडा तयार करण्यासाठी इथे मी आता जाड पोहे घेतलेले आहेत किंवा याला दगडी पोहे सुद्धा म्हणतात. सगळ्यात अगोदर हे चाळून घ्यायचे आहेत, म्हणजे यामध्ये काही घाण असेल तर ती निघून जाते. बऱ्याच वेळा पोह्याचा चुरा असतो तो सुद्धा त्यामुळे निघून जातो. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पोहे तळून घ्यायचे आहेत. थोडे थोडे पोहे घालूनच आपल्याला हे पोहे तळून घ्यायचे आहेत. जर तुम्ही एकदम जास्त घातले तर पोहे अजिबात तळले जाणार नाही. सुरुवातीला थोडेसे हे वरती येतात. थोडेसे बबल्स कमी झाले की समजायचं की आपले पोहे छान तळले गेले आहे. आता यांना काढून घेऊया. याच पद्धतीने उरलेले पोहे सुद्धा आपण तळून घेऊया. तळल्यानंतर एका चाळणीवर घालायचे, म्हणजे जे एक्स्ट्रा तेल आहे ते चाळणीद्वारे खाली निघून जातं. सगळे पोहे इथे मी तळून घेतले आहे. आता आपण उरलेलं साहित्य तळून घेऊया. इथे मी जवळजवळ वाटीभर शेंगदाणे घेतले आहेत. थोडे थोडे शेंगदाणे घालून आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. शेंगदाणे तळताना गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. शेंगदाण्याचं साल तडकेपर्यंत इथे मी तळून घेतलेले आहेत. आता आपण डाळी तळूया. डाळी तळताना आपल्याला फक्त मिनिटभर डाळ तळून घ्यायची आहे. तुम्ही जास्त तळली तर ती थोडीशी कडक होऊ शकते. डाळीसुद्धा इथे आपली छान तळून झालेली आहे. आता याला काढून घेऊया. आता तळून घेऊया खोबऱ्याचे काप. खोबऱ्याचे काप अगदी इथे मी बारीक केलेले आहेत. खोबरं तळताना सुद्धा गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. जर मोठा गॅस केला तर ते पटकन जळू शकतं आणि आपला चिवडा अजिबात चांगला लागणार नाही. हलक्या बदामी रंगावर मी तळून घेतलेला आहे. काढून घेऊया. आता यामध्ये काजू घालूया आणि काजूसुद्धा तळून घेऊया. यामध्ये मी बदाम आणि मनुके घातलेले नाहीये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि साहित्याचं प्रमाणसुद्धा कमी अधिक करू शकता. आता चाळणीवर मी हिरवी मिरची घातली आहे. हिरवी मिरची घालणं ऑप्शनल आहे. नाही घातलं तरीसुद्धा चालेल, पण त्याने छान अशी चव येते. यामध्ये कढीपत्तासुद्धा घातला आहे. दोन्हीही छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. हे छान कुरकुरीत होईपर्यंतच तळून घ्यायचं. नाही तळलं तर आपला चिवडा हा नरम पडू शकतो. त्यामुळे छान कुरकुरीत होईपर्यंतच तळून घ्या. आता आपण जो चिवड्याला मसाला लागणार आहे तो करून घेऊया. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये 1 चमचा धने, 1 चमचा साखर, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे घेतला आहे. 1 मोठा चमचा भरून लाल तिखट घेतला आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. 1 छोटा चमचा हळद घेतली आहे. अर्धा चमचा हिंग घालायचं. 1 चमचा चाट मसाला इथे मी घातलेला आहे. आता मिक्सरमध्ये हे छान बारीक असं फिरवून घेतलेलं आहे. इथे आपला घरगुती साहित्यात अगदी पटकन चटकदार चिवडा मसाला तयार झालेला आहे. सर्व साहित्य इथे मी कच्चंच घेतलेलं आहे. 2 मोठे चमचे भरून तेल छान गरम झालं आहे. त्यामध्ये 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे घातला आहे. तेल छान गरम झालं आहे. गॅस बंद करून घ्यायचा आणि तयार केलेला जो मसाला आहे तो यामध्ये घालायचा. नाहीतर जो मसाला आहे तो जळू शकतो. इथे मी थोडासाच मसाला यामध्ये घातलेला आहे. गरज जर वाटली तर अजून मसाला यामध्ये घालूया. सर्व मसाला पोह्यांवर घालूया. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं आहे. आता हलक्या हाताने आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. एकत्र करताना अगदी हलक्या हाताने करायचं आहे, नाहीतर पोह्यांचा भुगा होऊ शकतो. कारण पोहे हे अगदी कुरकुरीत तयार झाले आहेत. त्यामुळे हलक्या हातानेच एकत्र करा. इथे आपला मस्त खमंग, खुसखुशीत, झटपट घरगुती साहित्यात लक्ष्मीनारायण चिवडा तयार झाला आहे. अगदी मस्त कुरकुरीत तयार होतो. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त याला कलर आलेला आहे. बाजारातून विकत आणायची गरजच पडणार नाही. अगदी झटपट तयार होतो. जर तुम्हाला पोहे तळायचे नसतील तर त्याऐवजी तुम्ही भाजक्या पोह्यांचा सुद्धा वापर करू शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.